असं काय झालं की एकाला एका वाटीसाठी आपला जीव गमवावा लागला? तर चला सांगते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे होणारा पारंपरिक जोगण्याचा उत्सव. या उत्सवात गावातील 12 बलुतेदार एकत्र येतात. प्रत्येकाचा पारंपरिक विधीमध्ये विशिष्ट मान असतो. पहिला व दुसरा दिवस देवीचे पूजन करून गावात दिवा लावणे, पिसे काढणे, लावसट काढण्याचे पारंपरिक व धार्मिक विधी केले जातात. तिसरा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. दुपारी 4च्या सुमारास गावातून गाजत वाजत भव्य जोगण्या उत्सव मिरवणूक काढली जाते, ज्यात पारंपरिक वेशभूषा करून जोगाजोगी सहभागी होतात. या उत्सवाला जोगणी म्हणतात. जोगण्यांच्या उजव्या हातात वाटी तर डाव्या हातात तलवार असते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या प्रसिद्ध फकिरा कादंबरीमध्ये या जोगण्याचा इतिहास अजरामर केला आहे. जुन्या काळात कासेगावच्या जोगीचा मान पळवून आणण्यासाठी वाटेगावच्या रानू मांग यांनी सशस्त्र पहारा मोडून काढला होता आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन वाटेगावला जोगणीचा मानाचा शिरपेच मिळवून दिला होता. जोगीच्या हातात असलेली वाटी त्यांनी वाटेगावच्या हद्दीमध्ये टाकल्यामुळे तिकडे सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. तर असा होता कासेगाव आणि वाटेगावच्या जोगण्याचा इतिहास. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, तुम्हाला याबद्दल आधी माहिती होती का?